देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा वाढ। पेट्रोलच्या दरात ₹2.61 तर डिझेलच्या दरामध्ये ₹2.71 वाढ। मागच्या 12 दिवसात चौथ्यांदा ही इंधनाची दरवाढ। जनतेच्या खिशावर डल्ला मारणं हा मोदी सरकारचा अजेंडा आहे। राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका। पंतप्रधान मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख। पेट्रोल डिझेलच्या किमती आणखी वाढणार, राहुल गांधींचा दावा। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला। शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादीला फक्त 1च जागा मिळण्याचा अंदाज। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल। विधान परिषद निवडणुकीच्या आधीच मतदार नगरसेवकांची पळवापळवी। काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणात नवा ट्विस्ट। परीक्षेच्या नंतर नोट्स कागदपत्र रद्दीमध्ये विकल्याची लातूरच्या 2 डॉक्टरांची कबुली। विकलेल्या कागदपत्रात नेमकं काय होतं, सीबीआय कडून कसून तपास सुरू। नीट पेपर फुटी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। मेडिकल असोसिएशनच्या सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। एनटीए बरखास्त करण्याची मागणी। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी। 30 मे पर्यंत सीबीआय कोठडीमध्ये रवानगी। नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र। 109 गावं, 238 वाड्यांवर पिण्याच्या पाण्याची समस्या। रोज 118 टँकरच्या 256 फेऱ्या। जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस न झाल्यास संकट गडद होणार। गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं। 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत। 26 मे पासून दूध संस्थांना ठराव फॉर्मचं वाटप केलं जाणार। राज्यामध्ये मार्चपासून उष्माघाताचे 226 रुग्ण, 2 जणांचा यामध्ये मृत्यू तर 6 संशयित मृत्यूची नोंद। आरोग्य विभाग अलर्ट मोडवर। महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात। स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीमध्ये कोसळली। भीषण अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू। धुळ्यामध्ये लळिंग घाटात तिहेरी अपघात। रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्सची धडक। 4 ते 5 जण यामध्ये जागीच ठार। 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती। सायनच्या प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये 2 बेस्ट बसला आग। एकाच रात्रीमध्ये 2 बसला आग लागल्यानं आश्चर्य व्यक्त। आग लागली की लावली गेली, संशय व्यक्त।